नमस्कार, मी अनिल धुबधडे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. रामचरित सत्संगचा पहिला वर्धापन दिन साजरा. यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघात रामचरित सत्संग सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालं. रामचरित सत्संग पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने एकनाथ उगले यांना आमंत्रित करण्यात आलं. आप्पा कुलकर्णी यांनी त्यांचा परिचय करून दिला. एकनाथ उगले यांचे सत्संग या विषयावर सुश्राव्य असं प्रवचन झालं. प्रवचनानंतर चंद्रकांत सुर्वे यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात चंद्रकांत सुर्वे, दत्तात्रय गुंजाळ, गजानन ढमाले, गोविंद खवासखान, आप्पा कुलकर्णी, शरद इनामदार, विजय पंडित, वसंत पांडे, नंदू सोनवणे, अशोक नहार, बाळासाहेब चव्हाण, रमेश कावळे, जयंत बरशेट्टी, संभाजी डोके, प्रदीप मुजुमदार, विलास रसाळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सुयोग्य नियोजन दत्तात्रय गुंजाळ, चंद्रकांत सुर्वे, गोविंद खवासखान यांनी केलं. अल्पोपहार व चहापानानंतर पसायदान होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. बेळगावमध्ये युनायटेड स्कूल उपविजेता मॅजिक 15 वर्षाखालील फुटबॉल लीग. वीर पाटील, धीरज कुरबेटी सर्वोत्कृष्ट. गेला महिनाभर सुरू असलेल्या 15 वर्षाखालील मॅजिक प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये गडिंग्लज येथील युनायटेड फुटबॉल स्कूलने उपविजेतेपद पटकावलं. युनायटेडने 16 गुण मिळवून प्रभावी कामगिरी केली. या संघाचे गोलरक्षक वीर पाटील, मध्यरक्षक धीरज कुरबेटीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला. दर्शन तरवाळने स्पर्धेत सर्वाधिक 8 गोल नोंदवले. बेळगावच्या सेंट पॉल्स प्रशालेच्या तर्फे मैदानावर या स्पर्धेत 9 संघ सहभागी होते. कुमार खेळाडूंनी अधिक सामने खेळायला मिळावेत या उद्देशाने 15 वर्षाखाली स्पर्धेत 9 संघांना तर दर शनिवारी आणि रविवारी प्रतिस्पर्धा विरुद्ध लढण्याची संधी मिळाली. यात बेळगावमधील सर्वच अव्वल शालेय आणि अकादमीचे संघ सहभागी होते. बलाढ्य सेंट पॉल्स संघाने सर्वाधिक 22 गुणांसह विजेतेपद मिळवलं. संपूर्ण स्पर्धेत अपराजित असणाऱ्या सेंट पॉल्सच्या युनायटेड स्कूलने शेवटच्या रंगतदार सामन्यात गोल 0 बरोबरीत रोखण्याची किमया केली. विशेष म्हणजे युनायटेडच्या संघात 13 वर्षाखालील खेळाडूंचा अधिक भरणा असतानाही प्रभावशाली खेळ करत उपविजेतेपद खेचून आणलं. स्पर्धेत युनायटेडचा 5 विजय आणि 1 बरोबरी साधत 16 गुणांवर समाधान मानावं लागलं. युनायटेडच्या मध्यरक्षक दर्शन तरवाळने स्पर्धेत सर्वाधिक 8 गोल नोंदवण्याचा पराक्रम केला. युनायटेडने बेळगावच्या दर्शन युनायटेड, मॅजिक स्पोर्टिंग अ आणि ब, KLEFC, CSRF या संघाचा साखळीत पाडाव केला. रेग FC, बीटा FC कडूनही युनायटेड स्कूलचा 2-1 असा निसटता पराभव झाला. युनायटेडचा गोलरक्षक वीर पाटील, धीरज कुरबेटीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव झाला. संघाला प्रशिक्षक दीपक कुपन्नावरांचे मार्गदर्शन तर संघ व्यवस्थापक सागर पवार, आदर्श द्रविड यांचं प्रोत्साहन लाभलं. युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसचिव म्हणून गजानन ढमाले यांची निवड. काळेवाडी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारिणी 2026 ते 2028 याचा पदग्रहण शपथविधी निवडणूक प्रमाणपत्र कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 28 प्रतिनिधींनी शपथ घेतली. ज्योतिबा मंगल कार्यालय काळेवाडी येथे सकाळी 10 वाजता हा शपथविधी कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचं आयोजन पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती ऋषालीताई मरळ परिवारातर्फे करण्यात आलं. यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले यांचा सहसचिवपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल शपथविधीनंतर शाल, श्रीफळ, महासंघाचे आय कार्ड व बहुमताने सहसचिव या पदावर बहुमताने यथोचितरित्या निवड झालेली आहे. त्याचं प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघ यमुनानगर सदस्यांनी याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भडगाव तालुका गडिंग्लज येथील सुनीता संजय केसरकर वय 40 वर्ष हिच्याशी असलेले अनैतिक संबंधातून प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी वय 34 वर्ष राहणार भडगाव याला भेटणे व तगादा लावून पैशाची मागणी करून भेटला नाहीस व पैशाची पूर्तता केली नाहीस तर अनैतिक संबंधाबाबत प्रवीणच्या घरी सांगणार अशी धमकी देत असल्यामुळं मयत सुनीता केसरकर हिला भेटण्याचं कारण सांगून 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सुनीता केसरकर हिला मोटरसायकलवरून महागाव तालुका गडिंग्लज मठपती यांच्या शेतात लागून असलेल्या ओढ्याजवळील शेतामध्ये गेल्यावर दोघांच्यात वादविवाद झाल्यानंतर सुनीताचा हाताने गळा दाबून तिला जीवे ठार मारून तिचं प्रेत जवळ असलेल्या ओढ्यामध्ये टाकून दिले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावरील सोन्याचे मणिमंगळसूत्र, कानातील झुमके असे दागिने काढून घेऊन ते सोनाराला विक्री केले
व तिचा मोबाईल गडिंग्लज भडगाव जाणाऱ्या रोडवर भडगावच्या पुलाच्या अलीकडे झुडपात टाकून दिला अशी कबुली जबाब दिला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील हे स्वतः करत आहेत. या घटनेने भडगाव पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.